मंडळी, आज आपण पोस्टाच्या अशा एका योजनेची माहिती बघणार आहोत, जी योजना ठेवीदारांना महिन्याला व्याज मिळवून देते। ते म्हणजे व्याजदार महिन्याला त्याच्या बचत खात्यामध्ये हे व्याजदार तुमच्या महिन्याला जमा केलं जातं। या योजनेचा व्याजदर सुद्धा बँकेच्या इतर फिक्स डिपॉझिट योजनेपेक्षा नक्कीच जास्त आहे। आता पोस्टाच्या या योजनेचं नाव आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना। आज आपण पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात आधी आपण बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची काही वैशिष्ट्ये। मंडळी, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची मुदत 5 वर्षाची आहे। म्हणजे या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यावर आपल्याला 5 वर्षासाठी एक फिक्स व्याज दर दिला जातो आणि व्याज दर पाहायला गेलं तर प्रत्येक महिन्याला बचत खात्यामध्ये जमा केलं जातं। मात्र त्यासाठी तुम्हाला या योजनेत खातं सुरू करताना तुमच्या बचत खात्याचा तपशील सुद्धा द्यावा लागणार आहे। या योजनेचा गुंतवणूक करण्याचा प्रमुख फायदा काय, तर ही योजना केंद्र सरकारच्या अंडर येते। यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते, ती बुडण्याची कुठलीही शक्यता राहत नाही। त्यामुळे तुम्ही या योजनेची गुंतवणूक करताना तुमचे पैसे बुडण्याची शक्यता नाही, तुमची रक्कम अगदी सुरक्षित राहते। ही होती पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना। तर आता या योजनेची वैशिष्ट्ये आता बघूया। पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी आवश्यक पात्रता काय, तर या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो, मात्र अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही। थोडक्यात भारतात राहणारा भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो। या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही, फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते। संयुक्त खातं असेल तर ते जास्तीत जास्त 3 व्यक्तीचं असू शकतं। आता 3 पेक्षा जास्त व्यक्तीचं संयुक्त खात्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट होऊ शकत नाही। या योजनेची वयाची 10 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती स्वतःच्या नावाने खातं सुरू करू शकते आणि त्या खात्यावर व्यवहार सुद्धा चालवू शकते। म्हणजे वयाची 10 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती स्वतःचं खातं तयार करू शकतेच, म्हणजे ऑपरेट सुद्धा करू शकते। बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी ठेवीचे काही नियम। या योजनेत ठेवी एक रक्कम ठेवता येते, म्हणजे खातं सुरू करताना एकदाच पैसे भरावे लागतात। मुदत पूर्ण झाली की ते आपल्याला परत मिळतात। या योजनेत किमान 1000 रुपये आपण ठेवू शकतो आणि 1000 रुपयाच्या पटीत रक्कम देखील वाढवू शकतो। उदाहरणार्थ 1000 रुपये तुम्ही 2000 रुपये 5000 रुपये अशा प्रकारच्या रकमा आपण या योजनेमध्ये गुंतवू शकतो। मात्र 1200, 1500, 1600 अशा रकमा मात्र या योजनेमध्ये आपण गुंतवू शकत नाही। थोडक्यात 1000 रुपये पूर्ण भाग जाणारी कुठली रक्कम या गुंतवणुकीसाठी चालते। तर या योजनेसाठी एका व्यक्तीचं खातं असेल तर त्या खात्यामध्ये ठेवीची कमाल मर्यादा 9 लाख रुपये आहे। म्हणजे 9 लाखापेक्षा जास्त रक्कम आपण या योजनेच्या व्यक्तीच्या नावे ठेवू शकत नाही। संयुक्त खातं असेल तर आपण जास्तीत जास्त 15 लाख रुपयाची गुंतवणूक करू शकतो। मात्र संयुक्त खात्यात सर्व संयुक्त खातेदारांना गुंतवणुकीमध्ये समान वाटा असेल। पालक म्हणून अल्पवयीन व्यक्तीसाठी उघडलेल्या खात्याची कमाल गुंतवणुकीची मर्यादा वेगळी असेल। अल्पवयीन व्यक्तीच्या खात्यासाठी 9 लाख रुपये आणि पालकांचं स्वतंत्र खातं असल्यास अजून 9 लाख रुपये किंवा संयुक्त खातं असेल तर 15 लाख रुपयाची मर्यादा असेल। तर आता बघूया पोस्ट ऑफिस मासिक योजनेत खातं आणि मुदत पूर्ण होण्याआधी बंद करण्यामुळे काय होतं। आता बघा, खातं सुरू केलेल्या तारखेपासून 1 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी कोणतीही ठेव बंद करता येत नाही। खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्ष पूर्ण होण्याआधी खातं आता बंद केलं असल्यास मूळ रकमेतून 2% रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम खातेदाराला परत दिली जाईल। उदाहरणार्थ, तुमची या योजनेत 1 लाख रुपयाची ठेव असेल आणि जर तुम्ही खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर 3 वर्षे पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर ठेवीच्या रकमेच्या 2% म्हणजेच 1 लाख रुपयाची 2% बरोबर करून 2000 रुपये वजा करून 98,000 रुपये खातेदाराला परत केले जातील। आता खातं उघडणीच्या 3 वर्षानंतर आणि 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी खातं बंद केल्यास मूळ रकमेतून 1% रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम खातेदाराला परत केली जाईल। उदाहरणार्थ, तुमची जर या योजनेमध्ये 1 लाख रुपयाची ठेव असेल आणि जर तुम्ही खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 3 वर्षानंतर आणि 5 वर्ष पूर्ण होण्या अगोदर खातं बंद केलं तर ठेवीच्या रकमेच्या 1% रक्कम म्हणजे 1 लाख रुपयाच्या 1% रक्कम म्हणजे 1000 रुपये वजा करून 99,000 रुपये खातेदाराला परत केले जातील। मात्र खातं मुदतीपूर्वी बंद करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या शाखेत पासबुकसह अर्ज करून तुम्ही खातं बंद करू शकता।
आता थोडक्यात मुदतीपूर्वी खातं बंद करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या शाखेत एक अर्ज सुद्धा द्यावा लागेल, सोबत पासबुक सुद्धा जोडावं लागेल. आता बघूया ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत. आता पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत पूर्ण मुदत पूर्ण झाल्यावर काय करावं लागेल. या योजनेत 5 वर्षाची मुदत आहे, त्यामुळे आता तुम्ही खातं सुरू असलेल्या तारखेपासून 5 वर्षानंतर या खात्याची मुदत संपते. त्यानंतर तुम्ही खातं बंद करता येतं. खातं बंद करण्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिसच्या शाखेत पासबुकसह अर्ज करून खातं बंद केलं जाऊ शकतं. त्यानंतर खातेदाराचे ठेवीचे पैसे परत दिले जातात. आता बघूया डेथ क्लेम संबंधी आता माहिती मंडळी. आता डेथ क्लेम म्हणजे काय. या योजनेची मुदत पूर्ण होण्याआधी जर तुम्ही दुर्दैवाने खातेदाराचा मृत्यू झाला तर त्यासंबंधी नॉमिनीकडून खात्यातील रकमेसाठी मागणी केली जाते. त्याला डेथ क्लेम असे देखील म्हणतात. या बाबतीत या योजनेची मुदत पूर्ण होण्या अगोदर दुर्दैवाने खातेदाराचा मृत्यू झाला तर संबंधित खाते बंद केले जाईल आणि त्या खात्यातील रक्कम नॉमिनीला परत दिली जाईल. मात्र त्या संबंधित नॉमिनीला आवश्यक कागदपत्र डेथ क्लेमच्या अर्जासहित संबंधित पोस्ट ऑफिसच्या शाखेत सादर करावे लागतील. अशा प्रकारे आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर पोस्ट ऑफिसकडून त्या कागदपत्राची व्यवस्थित छाननी करून नॉमिनीची ओळख पटल्यास मग खातेदारातील रक्कम नॉमिनीला परत दिली जाईल. आता ही होती डेथ क्लेम संबंधी माहिती. आता बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी व्याजासंबंधीची माहिती. या योजनेचा चालू व्याजदर 7.4% आहे आणि व्याज दर महिन्याला खातेदाराला दिला जातो. आता खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 1 महिना पूर्ण झाल्यावर व्याज मिळायला सुरुवात होते. त्या व्याज खात्याची मुदत संपेपर्यंत म्हणजे खातं सुरू करून 5 वर्ष होईपर्यंत आपल्याला ते मिळत राहतं. आता हे व्याज योग्य वेळी काढून घेण्याची जबाबदारी मात्र ठेवीदाराची असते. ते योग्य वेळी काढून घेतलं नाही तर अशा व्याजावर अतिरिक्त व्याज देखील दिलं जात नाही. त्यासाठी पर्याय म्हणून ठेवीदार या योजनेच्या खात्याशी आपलं बचत खातं जोडू शकतो. त्यामुळे आपोआप व्याजाचे पैसे योग्य वेळेत ठेवीदाराच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. मात्र त्यासाठी तुम्हाला या योजनेत खातं सुरू करताना तुमच्या बचत खात्याचा तपशील सुद्धा द्यावा लागणार आहे. तर या योजनेत मिळणारं व्याज करारपत्र आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या व्याज प्राप्ती भरावा लागतो. आपण बघूया चालू व्याजदर प्रमाणे आपल्याला किती परतावा मिळेल. पोस्ट ऑफिसमध्ये मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर पूर्ण टक्के 4% आहे, म्हणजे 7.4%. त्यामुळे तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 617 रुपये या ठिकाणी एवढं व्याज दिलं जातं. म्हणजे तुम्ही 2 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 1233 रुपयाची व्याज दिलं जातं. तुम्ही 5 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला महिन्याला 3000 रुपये व्याज दिलं जातं. तुम्ही 9 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला 550 रुपये मासिक व्याज दिलं जातं. जर तुम्ही सर्वाधिक रक्कम म्हणजे जी जॉईंट खात्यासाठी 15 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 9250 रुपये इतकं एवढं व्याज दिलं जातं. तर हा होता परतावा. आता बघूया पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत प्राप्ती करायच्या रकमेत काही सवलत मिळते का. तर या योजनेत मिळणारे व्याज पूर्णपणे करारपत्र आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी व्याजदरावर आपल्याला प्राप्ती कर भरावा लागतो. तसे या योजनेच्या गुंतवणूक कुठल्याही रकमेवर प्राप्ती कर सवलत मिळत नाही. म्हणजे सामान्यपणे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवीसाठी किंवा योजनेसाठी आयकर कलम 80 नुसार 1.5 लाखापर्यंत प्राप्तिकरच्या रकमेत सवलत दिली जाते. मात्र अशी सवलत पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेच्या गुंतवणूकदारावर या रकमेवर मिळत नाही. आता बघूया कागदपत्र. आता कागदपत्रामध्ये खाते चालू करण्याचा अर्ज, 2 पासपोर्ट आकारचे फोटो, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट चालेल. पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा वीज बिल किंवा पासपोर्ट तुम्हाला देता येईल. आता अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला देखील तुम्हाला द्यावा लागेल. आणि अल्पवयीन व्यक्तीचे खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीसाठी या आधी सांगितलेली सर्व कागदपत्रे द्यावी लागतील. तर मंडळी, ही होती पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्नाची माहिती. या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे आपल्याला व्याजदर महिन्याला मिळतो, ज्याचा उपयोग आपण एखाद्या मासिक हप्ता भरण्यासाठी करू शकतो किंवा गाडीसाठी घेतलेला कर्जाचा हप्ता असेल, लाईफ इन्शुरन्सचा हप्ता असेल, इतर कुठला हप्ता असेल, आपण तो नियमितपणे भरू शकतो किंवा दरमहा मिळणारे व्याज आपण एखादी पुन्हा आवर्ती ठेवीमध्ये गुंतवू शकतो, त्यातून अजून कमाई करू शकतो. त्यामुळे या योजनेचा फायदा नक्की घ्या. तसेच तुम्हाला योजनेच्या संदर्भात काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल शेअर करण्याचा प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. धन्यवाद.